नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी इतिहासामधील आपला 7वा चॅप्टर, तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. ऑलरेडी याच्या आधी आपण भारतामधल्या प्रगतीविषयी किंवा भारतामध्ये स्त्रियांसाठी किंवा इतर दुर्बल घटकांसाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत, आर्थिक विकास कसा झाला वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर आता आपण कंटिन्यू करणार आहोत ते म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कशा पद्धतीने झाला होता भारतामध्ये. तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामधली कामगिरी या पाठामध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामधील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदान यांचा पण अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही ना साधारणतः 6वी 7वी किंवा 9वीलाच आय गेस डॉक्टर होमी भाभा यांची एक विज्ञानावरची परीक्षा असते, तर ती दिली असेल किंवा देणार असेल तर तुम्हाला यांच्याबद्दल थोडक्यात माहिती असेल. तर भारतीय अणुऊर्जा आयोग, अणुऊर्जा म्हणजे काय, ॲटॉमिक एनर्जी, म्हणजेच तुम्हाला माहिती असतील की आपल्याकडे काही असे एलिमेंट्स आहेत की ज्यांचा उपयोग करून आपण ऊर्जा बनवू शकतो. सो भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती आणि म्हणून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. म्हणजेच काय की भारतामध्ये आर्थिक विकास होतोय, ठीक आहे, शैक्षणिक विकास होतोय, ठीक आहे, पण त्यासोबतच भारतामध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये पण विकास झाला पाहिजे हा त्यांचा विचार होता आणि या विचारातूनच मग त्यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आयोगाचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभा. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करायची असेल किंवा अन्नधान्य उत्पादन वाढवायचं आहे, टिकवायचं आहे, यासाठी मग कुठल्या प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान आपण वापरू शकतो, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणं असेल किंवा अणुऊर्जा आयोगाची, ही सगळी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट होती की आपण एक्झॅक्टली करायचं काय आहे. 1956 मध्ये या आयोगाने अणुऊर्जेवरती चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली. तिचं नाव काय होतं, अप्सरा. अणुभट्टी म्हणजे फॅक्टरी बेसिकली, की हे अणुऊर्जेवरती चालणारी म्हणजे जे पण आपल्याकडे युरॅनियम, क्रिप्टॉन यांसारखे एलिमेंट्स आहेत, तर त्यांच्यावरती आधारित ही ऊर्जा जी आहे, त्यांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये जी काही क्षमता आहे त्याच्या आधारावर ही ऊर्जा बनवली जाते आणि ते ऊर्जा बनवणारी जी यंत्रणा आहे किंवा त्याच्यानंतर एक अणुभट्टी आहे. अणुभट्टी म्हणजे आपण असं बोलू शकतो की ते पण एक प्रकारचं मशीन आहे, त्याचं नाव ठेवलं अप्सरा. 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती म्हणजे वीज निर्मिती म्हणजेच इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी मुंबईजवळील तारापूर या ठिकाणी अणुशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी, थोरियम इज अन एलिमेंट ज्याचा उपयोग केला जातो विद्युत निर्मितीसाठी. तमिळनाडू राज्यामध्ये कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलं. अणुऊर्जेच्या विकासामध्ये रिॲक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असते की एक्झॅक्टली काय रिॲक्टर वापरतोय आपण किंवा म्हणजे कसं काय वापरल्याने जास्तीत जास्त ऊर्जा तयार होईल किंवा ऊर्जा तयार करण्यामागची जी काही प्रोसेस आहे या सगळ्या गोष्टींवरती रिसर्च केला जातो. अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तारचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले गेले आणि अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे म्हणजे हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट सुद्धा स्थापन करण्यात आले. तर बेसिकली हे जे अणुऊर्जा बनवण्याचं केंद्र वगैरे आहे, तर त्या ठिकाणी हेवी वॉटरची गरज असते आणि ते पाणी जे आहे ते कुठे मिळेल किंवा त्याचे प्लांट्स असणं, तर हे सगळ्या गोष्टी कुठे कुठे आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहेत किंवा हेवी वॉटरचे पण प्रोजेक्ट्स आहेत, कारण ते एक मूलभूत गरज आहे किंवा काय म्हणूया आपण एक अशी गरज आहे की त्याशिवाय हे जे रिॲक्टर्स प्लांट्स आहेत किंवा ॲटॉमिक पॉवर प्लांट्स आहेत ते नाही चालू शकत. तुम्हाला माहिती असेल की 28 फेब्रुवारी हा दिवस जो आहे तर तो विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी मोस्टली तुमच्या शाळांमध्ये माहिती नाही पण आमच्या शाळांमध्ये छान असं विज्ञानावरती अवेअरनेस, जागृती करणाऱ्या रांगोळ्या वगैरे काढल्या जायच्या किंवा अगदीच लहान मोठे प्रयोग जे की सगळ्यांना समजतील ते दाखवले जायचे किंवा विज्ञान प्रदर्शन भरवलं जायचं. तर तुमच्याकडे काय केलं जातं हे तुम्ही इथे लिहू शकता. नेक्स्ट आहे ध्रुव अणुभट्टी. मुंबईजवळील तुर्बे या ठिकाणी 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची म्हणजे मेड इन इंडिया ज्याला आपण बोलतो ध्रुव अणुभट्टी जी आहे तर ती सुरू करण्यात आली. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून उपयोग करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तर बेसिकली इथे आपण काय बघितलं की थोरियम आहे आणि या ठिकाणी काय आहे, युरेनियम हा धातू आहे, त्याचा उपयोग करून अगेन ह्याचा पण उपयोग अणुऊर्जा निर्माण करण्यासाठीच केला जातो. तुर्भी येथील केंद्रामध्ये सुमारे 350 किरणोत्सारी म्हणजे असे एलिमेंट्स की ज्यामधून किरणं बाहेर पडतात, फॉर एक्झाम्पल युरॅनियम वगैरे असेल, यांची निर्मिती केली गेली आणि त्यांचा उपयोग मग उद्योगांमध्ये, शेतीसाठी किंवा वैद्यकीय अनेक गोष्टींसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये वगैरे केला जात होता. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे आहे ते म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NPCIL.
अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1988 मध्ये या कंपनीची म्हणजे NPCIL ची स्थापना करण्यात आली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर अशा पद्धतीने जर विद्युत निर्मिती करायची असेल, आता तर आपण बघतो कोळशाने इलेक्ट्रिसिटी बनवली जाते, पण ते पोल्युशन होतं ना कोळशामुळे, त्याच्यामधून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार, जे कार्बन्स बाहेर पडणार, त्यामुळे प्रदूषण होत आहे. पण NPCILचा असा मुद्दा होता की त्यांना काय पाहिजे होतं, असं काहीतरी एक ऑप्शन पाहिजे की ज्यामधून कमी प्रदूषण होईल आणि एक काहीतरी सुरक्षित असा एक हे असेल की ज्यामुळे आपण एनर्जी किंवा हे विद्युत एनर्जी जी आहे ते निर्माण करू शकतो. सो त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणं हे खरं तर कंपनीचं उद्दिष्ट आहे. तर अशा पद्धतीने थोडक्यात आपण सुरुवात केलेली आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान काय असतं, त्यानंतर एक्झॅक्टली अणुचाचणी वगैरे काय आहे किंवा क्षेपणास्त्राचा विकास काय आहे, त्याला आपण सुरू करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो हा फक्त आपला इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता, ज्यामध्ये आपण पाहिलं की डॉक्टर होमी भाभा यांनी सगळ्यात पहिल्यांदा अणुऊर्जेवरती संशोधन करायला वगैरे सुरुवात केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे सुद्धा स्थापन करण्यात आलं होतं याच्याशी निगडीतच. त्यानंतर NPCI बद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली आणि बाकी आपण कंटिन्यू करणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.